this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या पर्पल आर्ट युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 M1 हा विषय जरी सोपा असला तरी खूप मुलांचा सध्या बॅकलॉग आहे. कितीतरी मुलं आम्हाला कमेंट करताय की सर M1 च्या रिलेटेड व्हिडिओ लेक्चर्स शेअर करा. सो मित्रांनो, तुमचा M1 ज्यांचा काही बॅकलॉग आहे आणि काही मुलांचा क्रिटिकल गोल्डनला सुद्धा आहे, सो या मुलांचा तुमचा सगळ्यांचा M1 क्लिअर करण्यासाठी एकदम सोप्या भाषेत M1 कसा क्लिअर करायचा, पेपर कसा लिहायचा, M1 चा पेपर कसा चेक होतो, कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, काय करायला पाहिजे, एकंदरीत अभ्यास कसा करायला पाहिजे की जेणेकरून M1 आपण एंडसेम मध्ये स्कोर करू शकतो, या सगळ्या आयडियाज क्लिअर करण्यासाठी आज आपल्याकडे M1 चे जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे, ओके, सो त्या सरांना आपण इथे आज आमंत्रित केलं आहे. सरांचं नाव आहे प्रोफेसर अमोल शिरसाट सर, जे संदीप फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथे 13 इयर्स प्लस न M1 शिकवता, M1 चे पेपर चेक केलेले आहेत आणि सरांचा M1 शिकवण्याचा सोप्या पद्धतीने शिकवण्याचा M1 च्या त्यांच्या बॅचचा स्कोर करून देण्याचा प्रगल्भ असा अनुभव आहे. सो त्या प्रत्येक आयडियाज आपल्याला क्लिअर करणार आणि तुमच्या मनात M1 ची आज नक्की भीती जाणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. सो आपण सुरुवात करूया. सरांचा पहिल्यांदा वेलकम करूया. वेलकम सर. सर, इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 M1 जरी विषयामध्ये एवढं इंटिग्रेशन नाहीये पण तरी डेरिव्हेटिव्ह बेस्ड आहे. 12वीला बेसिक लेवलचं असेल तर जमतं. मग सर, मुलांचं तरी कितीतरी मुलांचा बॅकलॉग आहे आणि कितीतरी मुलं अजूनही गोल्डनला आहे, क्रिटिकलला आहे, असं का? ऍक्च्युली ऍडमिशन झालं मुलांचं फर्स्ट इयर आणि झाल्यानंतर त्यांना विदिन 1 मंथ इनसेमची एक्झाम द्यावी. बरोबर. आणि ते त्या वातावरणात नवीन असतात. इंजिनिअरिंग आतापर्यंत त्यांचा पॅटर्न कसा असतो, वर्षभर शिकायचं, बरोबर, आणि आता अचानक जुलै ऑगस्ट मध्ये ऍडमिशन, सप्टेंबर मध्ये एक्झाम, लगेच त्या एक्झाम मध्ये समजा बाय चान्स फेल झाले, लगेच नोव्हेंबर मध्ये एंड सेम. कॉन्फिडन्स म्हणजे त्यांना 3 महिन्यामध्ये स्वतःला ग्रो करायला वेळच भेटत नाही. बरोबर. असं एक ऍव्हरेज मुलाचं सांगतो मी. समजा एखादा स्कोरिंग हुशार मुलगा तो करून घेतो, बरोबर, पण ज्या मुलाचा समजा स्कोरिंग 50-50, बरोबर, त्या मुलाला प्रॉब्लेम येतो. मग तो पोरगा काय आल्यानंतर कॅचअप करत नाही आणि ती विदिन 2-2.5 महिन्यात एक्झाम द्यायची, बरोबर, तिथे राहून जातो. आणि सर, आता या इव्हन सेमला जे M1 देतो ऑब्व्हियसली एक तर ते बॅकलॉग आहे किंवा गोल्डन क्रिटिकल आहे. मग यांनी सर अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी वापरायला पाहिजे आता, कारण तो ऍव्हरेज स्टुडंट आहे म्हणून तो बॅकलॉग आहे. काय स्ट्रॅटेजी पाहिजे तशी M1 साठी? स्ट्रॅटेजी कसं आहे, त्याने सगळ्यात महत्वाचा जो चेंज आलाय, आतापर्यंत तो बोर्ड एक्झाम देतो, बरोबर, आता तो डायरेक्टली कशात आलाय, इंजिनिअरिंग म्हणजे पुणे विद्यापीठाच्या अंदरचा किंवा इतर कोणत्याही विद्यापीठाच्या अंदर, बरोबर, चाललाय तो. तर त्याला तो पॅटर्न ग्रास्प करणं किंवा स्वीकारणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या ठिकाणी पेपर कसा लिहायचा आहे, कसा सॉल्व्ह करायचा आहे. त्याने आतापर्यंत काय केलंय, 12वीला भूकंपटी पाठांतर करून त्यांनी पेपर दिले. करेक्ट. आता इथं तसं चालणार नाही. इथं त्याला स्टेप वाईज मार्क म्हणजे सॉल्व्ह करायचंय किंवा व्यवस्थित लिहायचंय. काय लिहायचंय ते पण फार महत्वाचं. बरोबर. 12वीला कसं पेपर थोडाफार इकडे तिकडे लिहिलं तरी चालून जायचं, तसं इकडे चालत नाही. इकडे तुम्हाला प्रिसाइजली जावं लागतं. तर तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर एकदम सोपं आहे. तुम्हाला युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 हे असे 2 युनिट आहे सर. त्यामध्ये मॅट्रायसिस 1 आणि मॅट्रायसिस 2 या 2 टॉपिकवर तुमचे 30 पैकी 30 मार्क होऊन जातात कन्फर्म. कारण एवढे सोपे आहेत ते, त्याच्यामध्ये काय आहेच नाही. मॅट्रायसिस 1 समजा युनिट नंबर 5, त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन करायचंय, ऑर्थोगोनल मॅट्रायसिस करायचंय. ऑर्थोगोनल मॅट्रायसिस मध्ये मी तर सांगेल हार्डली 4-5 प्रॉब्लेम करायचे. फाइंडिंग द व्हॅल्यूज ऑफ अननोन, शो दॅट द ऑर्थोगोनल, बस असे 2-3 टाईपचे प्रॉब्लेम केले आणि लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचा प्रॉब्लेम जर नीट करून गेलात तर तुमचे 15 पैकी 15 मॅट्रायसिस 1 मध्ये होऊन जाईल. मग एवढं सोपं जरी असेल, फिक्स पॅटर्न आहे, तरी युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती लागतो एकंदरीत सेमिस्टर ऍज कम्पेअर टू M2? यांचा रिझल्ट चांगला लागतो. तरी पण M1 चा रिझल्ट हा 45-50च्या घरात लागतो आणि M2 चा बिलो 40. हो. ओके सर, मग असे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन जे फिक्स पेपरला येणार आहे, आता जे पेपर देत आहे मुलं ते बॅकलॉग क्रिटिकल गोल्डनलाच आहे. सो त्यांना पेपर जर काढायचा आहे तर युनिट 3, 4, 5, 6 युनिट वाईज असे मोस्ट IMP काय आहे का जे केले तर त्याचा पेपर क्लिअर होईल? 70 पैकी 50 वरती तर आरामात जात. 50 असं काय आहे प्रत्येक युनिट वाईज, सांगा ना तेवढं. समजा आता तुम्ही युनिट नंबर 3 ला गेला, आता युनिट 3 मध्ये काय आहे, पार्शियल डिफरन्शिएशन. बरोबर. आता पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये काय आहे, थोडे टॉपिक जास्त आहेत आणि लेंदी सोल्युशन आहे. तर मी असं सजेस्ट करेल की फिक्स टॉपिक येणार आहे. ईडी मध्ये तुम्ही फक्त काय कराल,
ते युलर थेरमचा एक पॅटर्न आहे, शो दॅट GU इंटू G' -1 त्या टाइपचे सम चांगले करायचे. ओके. त्यानंतर कंपोजिट फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल. कंपोजिट फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलचे जे प्रॉब्लेम आहे ते किंवा 3 व्हेरिएबल ते फार सोपे असतात. एक इक्वेशन असतात 2 आणि शो दॅट करायचं असतं काहीतरी. तर ते आपण एक डायग्राम बनवतो, सगळ्यात वरती एक व्हेरिएबल मध्ये 2 खाली 2 अशा प्रकारे आपण फॉर्म्युला बनवून कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. फार सोपं आहे. तर GU G' -1 चा प्रॉब्लेम आणि कंपोजिट फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल हे 2 प्रॉब्लेम कन्फर्म तुम्हाला 10 मार्क देऊन जातात. 10 मार्क फिक्स कन्फर्म. येस कन्फर्म. आता युनिट नंबर 4 ला आलो, तर 4 मध्ये काय करायला पाहिजे? युनिट नंबर IMPच आहे. आता युनिट नंबर 4 याच ऍप्लिकेशन आहे, जॅकोबियन. हो करेक्ट, जॅकोबियन. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंटचा प्रॉब्लेम. ओके. फाइंडिंग द जॅकोबियन आणि एरर आणि मॅक्सिमम मिनिमा नाही जमलं तर नाही जमलं, एवढं जरी नीट केलं तरी तुमचे 10 मार्क होऊन जातात. कुठले कुठले टॉपिक सांगितले सर? जॅकोबियनचा, त्यामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. एक आहे डायरेक्ट जॅकोबियन, एक आहे फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट. ओके. आणि एकामध्ये असं पण विचारतात, कदाचित एखाद्यावर विचारतात, इम्प्लिसिट फंक्शनचा वापर करून आपण जॅकोबियन काढतो. ओके. ते त्या टाइपचा प्रॉब्लेम. तर हे 2-3 टाइपचे प्रॉब्लेम जर नीट केले, त्याच्यासोबत एरर केला, एरर आणि मॅक्सिमम मिनिमा समजा नाही पण जमलं तरी तुमचे 10 मार्क सुटतात. हे दोघं एकच 3 पैकी 2 एकाच क्वेश्चन मध्ये कन्फर्म. हो. ओके. आणि ज्याने मॅक्सिमम मिनिमा करून घेतलं ते 15 पण सिक्युअर. आता मॅक्सिमम मिनिमा मध्ये 2 प्रकारचे एक्झाम्पल आहे. एक आहे साधा मॅक्सिमम मिनिमम आणि एक आहे लॅग्रांजेस. ओके. तर लॅग्रांजेस जे आहे ते मुलांना जमत नाही, त्यामुळे मग मी असं सजेस्ट करेन की त्यांनी फक्त जॅकोबियन चांगलं करावं. आणि जॅकोबियन सोबत आणखी एक प्रॉब्लेम पडतो, फाइंडिंग द पार्शियल डेरिव्हेटिव्ह युझिंग जॅकोबियन. तो एक क्वेश्चन पडतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह युझिंग जॅकोबियन. तर जर तुम्हाला बाकीचे टॉपिक सोडायचे तर तुम्ही जॅकोबियन पूर्णच करून टाका. ओके. तर जॅकोबियन मध्ये काय येतं? एक डायरेक्ट जॅकोबियन, एक येतो इम्प्लिसिटचा वापर करून जॅकोबियन, एक येतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह युझिंग जॅकोबियन. ओके. पार्शियल डेरिव्हेटिव्ह युझिंग जॅकोबियन. आणि एक प्रॉब्लेम असा पडतो, शो दॅट फंक्शनल डिपेंडंट अँड फाइंड द रिलेशन. बरोबर. असे 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे, ते करायचे आणि सोबत एरर करायचा. तर हे जर 4-5 टाईप केले तर तुमचे कन्फर्म 10 मार्क सुटतात. ओके. कन्फर्म. येस सर. आता शेवटचे 2 युनिट तर मॅट्रिक्स वरच आहे. हो. मॅट्रायसिस फर्स्ट, मॅट्रायसिस सेकंड. सो यांच्यामध्ये काय आहे की जे सोपं आहे, जे करायला पाहिजे? याच्यामध्ये कठीण काहीच नाही, पण सर ती ऍडजस्टमेंट मुलाला समजली पाहिजे रो कॉलमची. तिथे मुलांचा रो कॉलमच्या ऍडजस्टमेंट साठी हे बघा, ते ऑपरेशन्स. हो. युनिट नंबर 5 आणि 6 ला जाताना, तसं युनिट 6 ला त्याची गरज नाही म्हणा ऑपरेशनची, पण युनिट 5 मध्ये आहे. युनिट 5 मध्ये काय लागतं आपल्याला? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. तर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन साठी तुम्हाला रो इक्वेलन फॉर्म आला पाहिजे. ओके. कारण रो इक्वेलन फॉर्म जर नाही आला तर तुमचं ते सगळं गेलं. बरोबर. त्यामध्ये 3 प्रॉब्लेम पडतात. एक पडतो सिस्टीमचा, एक पडतो लिनियरली डिपेंडंट आणि इंडिपेंडंटचा. ओके. तर त्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये रो इक्वेलन फॉर्मची गरज येते. तर तुम्हाला तो बेस म्हणून तो लागणार आहे, तर त्याचा सराव तुम्हाला करावा लागेल. येस मुलांना. तर रो इक्वेलन फॉर्म जर आला तरच तुम्हाला हे 2 प्रॉब्लेम जमणार आहे. करेक्ट. त्याचा असा सराव करून घ्या की जेणेकरून तुमचे 10 मार्क कव्हर अप होऊन जातात. येस. आणि एक टाइप असा पडतो की शो दॅट ऑर्थोगोनल किंवा फाइंडिंग द व्हॅल्यूज ऑफ अननोन इफ द मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम कन्फर्म पडतो. कन्फर्म प्रॉब्लेम ऑर्थोगोनलचा. ओके. तर इथे ते 15 मार्क पडतात. येस. आणि युनिट 6 मध्ये टॉपिकच नाही ऍक्च्युली. युनिट 6 मध्ये पाहिला तुम्ही गोंधळ, तर दोन्ही ठिकाणी सारखे क्वेश्चन आहे. म्हणजे वरती पण फाइंडिंग द आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर आणि खाली पण आयगन व्हॅल्यू सेम टू सेम डायरेक्ट. म्हणजे युनिट 6 मध्ये क्वेश्चन नंबर 8 आणि 9. तर क्वेश्चन 8 मध्ये एक क्वेश्चन पडतो फाइंड आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर. 9 मध्ये पण तोच पडतो, पण फरक काय दोघांमध्ये? एकामध्ये 2/2 टाकतात आणि एकामध्ये 3/3 असं आहे. दुसरा क्वेश्चन कॅले हॅमिल्टनचा पडतो वरती पण आणि खाली पण. आणि तिसरा क्वेश्चन वरती पडतो मॉडेल मॅट्रिक्सचा आणि खाली पडतो डायगोनलायझेशनचा. ओके. तर मग तो तिसरा क्वेश्चन थोडा व्हेरी होतो. बाकी पहिले 2 क्वेश्चन ऍज इट इज पडतात. आयगन व्हॅल्यूचा एक, कॅले हॅमिल्टनचा, हे दोन्ही वरती आणि खाली असतात. फक्त फरक काय? 2/2 3/3 या पॅटर्न मध्ये विचारतात. सर 10 40 मार्काचं हार्डली क्वचितच टॉपिक पुस्तकातून केले. तुम्ही जे सांगितले आता तेवढेच टॉपिक सरांनी सांगितलेले केले तरी 40 मार्क कुठेच जात नाही. म्हणजे याचा बॅकलॉग आहे किंवा क्रिटिकलला आहे, गोल्डनला आहे, त्यांनी हेच टॉपिक परफेक्ट केल्यानंतरही क्लिअर होतो. सर एमसीक्यूचं कसं करताय? एमसीक्यूज मध्ये सर कसं असतं, ऍव्हरेजली ज्याला येत नाही ना
त्याला सुद्धा 7-8 मार्क पडून जातात. बरोबर. त्याचं कारण काय, वर्गामध्ये एक तरी विद्यार्थी असतो हुशार जो मदत करतो. करेक्ट. आणि फक्त खूनवायचंय, दुसरं काही. आणि अशा प्रकारे पूर्ण क्लासमध्ये मी चेक करताना पाहतो ना, ऍव्हरेजली कोणताही विद्यार्थी 7-8च्या खाली नसतो एमसीक्यू ला. बरोबर. एकमेकांनी 1, 2, 3, 4 अशी कामं केलेली असतात. म्हणजे ऍव्हरेज 40 आणि 7-8 म्हणजे 50 मार्काची लेवल तर आरामात या पद्धतीने. मी तर असं सांगेल का युनिट 5 आणि युनिट 6 असे 2 युनिट आहेत की ज्यांच्यामध्ये टार्गेटेड मुलगा 30 पैकी 30 घेऊ शकतो. ओके. अजून 10 मार्क वाढताय. 60च्या वरती आरामात जाणार. कन्फर्म. करेक्ट. जरी तुम्हाला युनिट 3 मध्ये काय अडचण आली, समजा युनिट 4 मध्ये काय अडचण आली, बरोबर, तर इकडे 30 घ्यायचे. कोणाचे? युनिट 5चे आणि युनिट 6 याचे 30 पैकी 30 काढायचे आणि युनिट 3 आणि 4 मध्ये फक्त सिलेक्टिव्ह करा. करेक्ट. तरी क्लिअर होतं. कन्फर्म. सर, लास्ट इयरचे आपण धरले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर 4 अवेलेबल आहेत. बरं. 3 ते 4. सो ते त्यांची प्रॅक्टिस करणं कितपत योग्य आहे? त्याचा फायदा होतो? त्याचा फायदा असा होतो. आणि प्रॅक्टिस कशी करायची? तुम्ही रिअल टाइम जर केलं, समजा टाइम लावला आणि पेपर सॉल्व्ह केला, तर एक्झामला जाऊन ज्या चुका होतात नंतर त्या होत नाही. ओके. कारण तुम्ही जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला तर तुम्हाला एक आयडिया येते कुठे चुकतोय, कुठे अडतोय मी. बरोबर. आणि तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून तुमच्या स्टाफकडे पाठवा. बरोबर. त्यांच्याकडनं चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या एक्झॅक्टली चुका होत आहे कुठं. बरोबर. आणि सर, प्रिव्हियस इयरचे जे आता 3 ते 4 पेपर अवेलेबल आहे तेच पूर्ण विथ ऑप्शन केले. 70 140चा विथ ऑप्शन असतो. तिन्ही पेपर एकदम परफेक्ट करून टाकले एखाद्या मुलाने जो आता बॅकलॉग आहे, तर त्याला किती मार्क पडू शकतात? स्कोरिंग होऊ शकते? ओके. कन्फर्म. पॅटर्न रिपीट होतो स्कोर? कन्फर्म. M1 मध्ये पूर्ण पॅटर्न रिपीट होतो. ग्रेट. M1 जर तुम्ही 3-4 क्वेश्चन पेपर करत असाल तर गॅरंटेड तो 60+ जाणार. अरे जबरदस्त. मुलांना लास्ट प्रिव्हियसचे जे 2, 3, 4 पेपर अवेलेबल आहे ते डायरेक्ट विथ ऑप्शन सॉल्व्ह करून टाका. 2.5 तास टाइम लावून सरांनी सांगितलं 2-2, 3-3 वेळा सोडवा, तो स्कोरच होणार. सर, पेपर कसा चेक होतो M1चा? पेपर आता कसं आहे, विचारलं काय त्यानुसार एक स्टेप वाईज असतं. तुम्हाला स्टेप वाईज मार्क असतात. तुम्ही समजा पेपर मध्ये एखादा क्वेश्चन अर्धा जरी सॉल्व्ह केला तरी तुम्हाला पार्शल मार्क पडतात. ओके. असं आहे. येस. आणि एक स्टँडर्ड पेपर कसा लिहायला पाहिजे सर? प्रेझेंटेशन वगैरे याला? प्रेझेंटेशनला महत्व ऍक्च्युली मॅथमॅटिक्स मध्ये तसं काही महत्व नाही. प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा क्वेश्चन काय विचारलाय आणि त्याचा आन्सर काय लिहितोय ते महत्वाचं आहे. तुमचं अक्षर थोडं खराब असेल चालेल, पण ते समजण्या इतपत पाहिजे. करेक्ट. ते जर समजलंच नाही तर मग मार्क कसे देणार? आणि सर, डेली स्टडी M1चा करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे? कसा अभ्यास कसा करायला पाहिजे M1चा? आता ते डिपेंड्स ऑन द स्टुडंट. विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेवर अवलंबून आहे. एखादा विद्यार्थी 4 तास करू शकतो, एखादा करूच शकत नाही. मग त्याने काय करायचं? दररोज 1 तास करायचं. एखादा 3 दिवसातच पूर्ण स्टडी करतो, एखाद्याला नाही होत. ज्याला नाही होत त्याने दररोज 2-2 तास करायचे, म्हणजे 10 दिवसात त्याचा अभ्यास होऊन जाईल. 2-3 मॅक्सिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं. व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम. करेक्ट. ऍक्च्युली M1 मध्ये तसं काही नाही. M1 मध्ये तुम्ही ना युनिट 5 आणि 6 तुम्ही हार्डली 4 ते 5 तासामध्ये स्टडी करू शकतात. कन्फर्म. 4 ते 5 तास. दोन्ही युनिट. कारण काही आहेच नाही त्यात स्पेसिफिक गोष्ट. एकच प्रकारचे प्रॉब्लेम. फाइंडिंग द आयगन व्हॅल्यूज, आयगन वेक्टर. 2-3 प्रॉब्लेम चांगले करून गेला तर तुम्हाला तिथे काय फक्त व्हॅल्यू बदलणार. असं. करेक्ट. आणि एक सर, एक जनरली आता शेवट शॉर्ट मध्ये पेपर पॅटर्न सांगू शकता का की कसा येतो? पेपर पॅटर्न M1चा तो रिपीटेड आहे. म्हणजे एक तोच ट्रॅडिशनल वे. समजा युनिट 3 आहे तर युनिट 3 मध्ये ते समजा युलर थेरमचा एक क्वेश्चन टाकतात, एक डायरेक्ट डिफरन्शिएशनचा, एक टाकतात ते कंपोजिट फंक्शनचा. आणि त्यामध्ये त्याचा जो ऑर आहे तो पण त्याच फॉलो पॅटर्न मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये काही पॅटर्न व्हॅरी करत नाही. करेक्ट. युनिट 4 मध्ये पण तसंच आहे. जॅकॉबियनचा एखादा टाकतील किंवा 2 टाकतील, एखादा एररचा टाकतील. करेक्ट. आणि खाली मॅक्सिमा, मिनिमा आणि लॅग्रांजेस अशा प्रकारे ते युनिट 4 मध्ये टाकतात. आणि युनिट 5-6 मध्ये काही पॅटर्नच नाही. येस, तुम्ही आता सांगितलं. युनिट 5-6 मध्ये डायरेक्टली जसं आहे तसंच ऍज इट इज. येस सर, जे क्रिटिकलचे आता गोल्डनचे मुलं आहेत त्यांनी स्पेसिफिक कुठले टॉपिक करायला पाहिजे जो गेस्ट टार्गेट पेपर क्लिअर करण्यासाठी? असं काय? युनिट 5-6 ज्या विद्यार्थ्याला M1 पास व्हायचा आहे, करायचा आहे, बरोबर, त्या विद्यार्थ्याने फक्त आणि फक्त युनिट 5, युनिट 6 परफेक्ट करायचा. आणि सिलेक्टिव्ह टॉपिक्स ऑफ युनिट 3 आणि सिलेक्टिव्ह टॉपिक्स ऑफ युनिट 4 आणि प्लस PYQ. बस PYQ जर तो एखादा विद्यार्थी PYQ करत असेल, सिलेक्टिव्ह ते पण, सगळे टॉपिक नका करू, तुम्हाला जे करायचे तेच करा, तरी सुद्धा तो पास होऊ शकतो कन्फर्म चांगल्या प्रकारे. सुंदर.
सर काही तुम्हाला काही सल्ला द्यायचा M1 बॅकलॉग क्रिटिकल वाल्यांसाठी आता? M1 बॅकलॉग वाल्यांसाठी एकच सल्ला आहे की तुम्ही बॅकलॉग आहे असं समजू नका. येस, तो रेग्युलर सब्जेक्ट आहे असं समजा, म्हणजे तुमची भीती ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना असा क्वेश्चन घ्यायचा की जो तुम्हाला कन्फर्म जमतो. बरोबर, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. करेक्ट. बघा कसं असतं सर, जर तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेतला आणि पहिलाच क्वेश्चन जर तुमचा चुकला किंवा जमत नसेल तर तुमची कॉन्फिडन्स लेवल डायरेक्ट खाली जाते. जे केलंय ते विसरून जातो. आणि हेच जर तुम्ही असा क्वेश्चन सॉल्व्ह केला, समजा एक क्वेश्चन करेक्ट येऊ द्या तुमचा, बघा तुमचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानात, म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढतो आणि जो क्वेश्चन जमणार नाही तो पण जमून जातो. बरोबर. त्यामुळे असा क्वेश्चन हाती घ्यायचा की जो तुम्हाला कन्फर्म जमतो आणि तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे क्वेश्चन डायरेक्ट 1 न घेता 5 जरी घेतला तरी चालेल, घ्या, कुठलाही घेतला तरी चालेल, क्वेश्चन घ्या, काही हरकत नाही. तुमची ऑर्डर जाऊ द्या, पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन नंबर 5 घेणार तर क्वेश्चन नंबर 5चा ABC C पूर्ण करा. करेक्ट. हरकत नाही, तुम्हाला C येत नाही ना, जागा सोडून द्या. पेज वाया गेलं चालेल. करेक्ट. पेज वाया गेलं चालेल, तुम्ही फी भरताय, बरोबर, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण तो क्वेश्चन पूर्ण करा. करेक्ट. असं. ग्रेट. मुलांनो, अजून तुम्हाला काही डाऊट असले कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. पण खरंच आज सरांनी इतकं IMP तुम्हाला देऊन दिलं की पेपर पॅटर्न असा आहे M1 चा, आणि ह्या प्रत्येक युनिटमध्ये हे मोस्ट IMP ते येणारच, त्याच्यावर अभ्यास करा. सो पूर्ण आयडिया क्लिअर केल्या. त्याच्यानंतर पेपर कसा चेक होतो, कसा लिहायचा आहे, काय बारीक बारीक गोष्टी चुकवायच्या नाही, पूर्ण आयडिया क्लिअर केली. सरांनी सांगितलं की PYQ करा आणि दिलेला पॅटर्न सरांनी सांगितला फॉलो करा. तुमचा गोल्डनला पेपर असो किंवा तुमचा बॅकलॉग असो, 100% गॅरंटेड मित्रांनो, यावेळी तुमचा पेपर क्लिअर होणार म्हणजे होणार. असो M1 ला बिलकुल घाबरू नका. येस. सो पुन्हा एकदा आपण सरांना थँक्स म्हणूया. सो सर अगेन थँक्यू, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन दिलं सर. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना सांगेल की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या 5 मित्रांना तरी शेअर करा, जेणेकरून ज्याचा M1 बॅकलॉग आहे, क्रिटिकलला आहे, त्याला खूप हेल्प भेटेल. तुमच्यासोबत त्याचा सुद्धा M1 क्लिअर होईल. चॅनल सबस्क्राईब करा आणि तसंच आपल्या युट्यूब चॅनल प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे M1 नावाची प्लेलिस्ट आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. त्याच्यात तुमचे युनिट 3, 4, 5, 6 चे 1 शॉट लेक्चर आहे 1-1 तासाचे, ते बघा. ते जरी बघितले ना, तुम्हाला इतका कॉन्फिडन्स होऊन जाईल, पुस्तक पण घेण्याची गरज नाही. तुम्हाला पूर्ण M1 चे 4 युनिट 1-1 तासात 1 शॉट लेक्चर मध्ये शिकवले, पूर्ण आयडियाज क्लिअर होऊन जाईल आणि M1 गॅरंटेड स्कोर होईल. सो नक्कीच व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.